नमस्कार, मी सुनीता परदेशी, पर्यवेक्षिका औरंगाबाद एक घास मायेचा या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे। आज या कार्यक्रमात आपण बघणार आहोत गरोदर माता, स्तनदा माता व आपल्या 1 वर्षावरील बालकांसाठी गूळ, फुटाणे आणि शेंगदाणे याची लाडू। यातून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे आणि त्या प्रोटीनमुळे आपली जे बालक आहे यांची शरीराची वाढ, गरोदर मातातला गर्भ जो आहे त्या गर्भाची चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे। स्तनदा माता जिची प्रसूतीमध्ये झीज झालेली आहे तिच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनची जास्त गरज असते आणि ती या अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपीतून आपल्याला भरून काढायची आहे। लाडू बनवण्यापूर्वी कुठलाही पदार्थ करण्यापूर्वी पहिले आपण हात स्वच्छ धुतले पाहिजे। जे काय आपण 6 स्टेपने हात धुवायचं शिकलेलो आहे आजपर्यंत त्याप्रमाणे मी पहिले आता माझेही हात धुवून घेणार आहे लाडू बनवण्यापूर्वी। कारण जर आपले हात स्वच्छ नसतील तर आहार स्वच्छ होणार नाही आणि त्यानंतर बाळाला त्यातून जंतू संसर्ग होण्याची भीती असते। म्हणून पहिले आपण आपले हात स्वच्छ धुवायचे आहे। पाण्याने स्वच्छ अगदी वरपर्यंत हात आपल्याला धुवायला पाहिजे। बांगड्या असतील तर वर करून घेणे। चला तर बघूया आपण गुळ फुटाणे लाडूची रेसिपी। यासाठी आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे। तर आपण घेतलेले आहे मध्यम आकाराची वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, त्याचबरोबर फुटाणे कधी सोलून घेतलेले आहे, साल काढलेले आहे 1 वाटी, गूळ किसून घेतलेला आहे, सपाट वाटी घेतली तर 1.5 किंवा फुल वाटी, आपण इथं फुल 1 वाटी भरून अशी गूळ घेतलेला आहे किसलेला आणि 2 चमचे तूप पाक करण्यासाठी। याप्रमाणे आपल्याला यासाठी साहित्य लागत आहे। यासाठी जे आपण साहित्य बघितलं होतं शेंगदाणे 1 वाटीभर भाजलेले, तर त्याचा मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे। हे आपण खलबत्त्यात कुटू शकतो किंवा पाट्यावरही बारीक करू शकतो। त्यानंतर जे फुटाणे होते ते मिक्सर मधून काढू घेतलेले आहे, आपण ते खलबत्त्यात पण कुटू शकतो। गूळ बारीक करून घेतलेला आहे वाटीभर आणि तूप। तर चला आता आपण पाक करून घेऊया। पहिले गुळाचा आपण कढई, इथे मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे कारण आपल्याला यातून जास्त चांगल्या प्रतीचं उच्च प्रतीचं लोह भेटावं म्हणून गुळ आहे। आणि गुळाचे जेव्हा पदार्थ करतो तर लोखंडी भांड्याचा वापर आपल्याला करणं अतिशय फायदेशीर होतं। त्याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे, ते पण आपण टाकू शकतो जिथं आपण तूप वापरलेलं असेल। तूप नसेल घरात तर आपण तेलाचा वापर करू शकतो। त्यानंतर गूळ घातलेला आहे आणि या गुळाचा पाक आपल्याला म्हणजे अगदी पातळ गूळ पाक होईपर्यंत याचा पाक करायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे। अजिबात गूळ कुठंच दिसत नाही, पाक पातळसर झालेला आहे। याला आपण आता बंद करून टाकूया। गॅस बंद केलाय आपण। यामध्ये आपण शेंगदाणे आणि ही जी फुटाण्याची पूड होती ती एकत्र केलेली आहे, याला अगदी एकत्र एकजीव करायचा आहे। बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेला आहे, अगदी एकजीव केलेला आहे। गूळ, शेंगदाणे, गूळ सर्व एकत्र आणि याचे आता लाडू बांधण्यासारखं ते इतपत असं एकत्रित एकजीव झालेला आहे। आता याचे आपण लाडू वळून घेऊयात। बघा एकदम म्हणजे काहीच नाही, इझी आपल्याला लाडू हा वळता येत आहे। छोट्या साईजचा लाडू आपल्या बाळाला 1 वर्षाच्या नंतर जे आहे आपण सकाळी सकाळी उठल्याही जरी त्याला खायला दिला तरी खूप छान आहे। हे बालकाचं जे प्रोटीन आहे जे बालकाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे। ते त्याचबरोबर जी गरोदर माता आहे तिच्या गर्भाची वाढ चांगली व्हावी, मेंदूची वाढ चांगली व्हावी म्हणून साठी आपल्याला प्रोटीन हे रिच प्रोटीन याच्यातून भेटलेलं आहे। त्याचबरोबर जी गरोदर माता आहे तिचं लोहाचं प्रमाण कमी होतं ते भरून काढण्यासाठी, कारण जे लोह आपण ज्याला हिमोग्लोबिन म्हणतो
तर ते लोह आणि एक प्रथिन याचं मिळून हेमोग्लोबिन तयार झालेलं असतं. आणि जेव्हा आपण शेंगदाणे, फुटाणे आणि गूळ ते पण लोखंडी कढईचा वापर केलेला आहे, तर याच्यातून आपल्याला रक्ताच्या निर्मिती होण्यासाठी लोहाचं प्रमाण छान भेटेल. खूप छान अशी रेसिपी आहे. बघा आपले लाडू तयार आहे. आणि आता हे लाडू जे आहे बघा, खाऊन बघितलं, खूप चविष्ट आहे. तरी मुलांसाठी आणि गरोदर मातेसाठी, त्याचबरोबर स्तनदा मातेसाठी हे लाडू अवश्य करावे. धन्यवाद.